जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी 12वी पास आहे किंवा नुकतीच 12वीची एक्झाम दिली, आता पास होणार आहात, त्यांना यशस्वी करिअर करायचं आहे, हाय सॅलरी जॉब पाहिजेल आहे, तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. कारण की भारत सरकार कौशल्य विकास और उद्यमिता मंत्रालय स्किल इंडिया यांच्यातर्फे फ्रीमध्ये मोफत इंटर्नशिप आहे, जॉब अपॉर्च्युनिटीज आणि कोर्सेस आहे, ज्याला तुम्ही घर बसल्या अप्लाय करू शकताय, घर बसल्या करू शकताय आणि तुमचा बेस पक्का करू शकताय. कारण की अनेक जणांसोबत प्रॉब्लेम काय आहे, खरंच सांगतो, 5 वर्षापासून मी या फील्डमध्ये कन्सल्टेशनचं काम करतोय, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज बनवतोय. अनेक जण काय करतायत, चांगले टक्के पाडून त्यांची डिग्री पूर्ण करताय, ग्रॅज्युएशन पूर्ण करताय, पण जेव्हा इंटरव्ह्यूला द्यायला जातात तेव्हा समोरचा विचारतो काय बनवता येतं, काय बिल्ड केलंय, कुठल्या प्रोजेक्टवर काम केलंय, कुठले AI टूल तुम्हाला येतात, आणि तेव्हा ते मूग गिळून बसतात आणि त्यांचं सिलेक्शन होत नाही, त्यांना रिजेक्ट केलं जातंय. त्यामुळे आत्ताच ही वेळ आहे, तुम्ही जर 12वी पास आहात, होणार आहात, तर आत्ताच तुम्हाला तुमचा बेस पक्का करून घ्यायचा आहे. कारण की इमॅजिन करा, उद्या तुम्ही ग्रॅज्युएशन करून बाहेर पडताय, 3 वर्षानंतर HR तुम्हाला विचारतोय कुठल्या प्रोजेक्टवर काम केलंय, काय बिल्ड केलंय, आणि जर त्याचा आन्सर नाही असेल, कितीही भारी टक्के पडो, तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतोय. कारण की इथे विषय डिग्रीचा नाही आहे, इथे विषय लर्निंगचा आहे. ट्रॅडिशनल डिग्रीमध्ये काय होतंय, आपल्याला फक्त इथे थेरी शिकवली जाते, शेवटी प्रॅक्टिकल शिकवलं जातं, पण तसं नाही आहे. आजकाल इंडस्ट्रीला प्रॅक्टिकली कामाचा अनुभव पाहिजे, म्हणून 1 मिनिट द्या, तुम्हाला समजून सांगतो. कारण की कॉलेजचं नाव इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्ही काय शिकतात, कुठलं स्किल तुमच्याकडे आहे, काय बनवू शकतात हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे नेहमी लर्निंगवर फोकस करा. त्यामुळे फक्त डिग्रीच्या मागे पळू नका, तर स्किल डेव्हलप करा. आणि याच अप्रोच सोबत एक मॉडेल खूप डिफरंट दिसतं, ते म्हणजे मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, ज्यामध्ये पहिल्या दिवसापासून तुम्हाला कोडिंग शिकवलं जातं. महत्त्वाचे म्हणजे यांचे स्टुडंटला वाट पाहावी लागत नाही, कधी प्रॅक्टिकली शिकवलं जाणार आहे. कारण की यांना सुरुवातीपासूनच AI टूल जसं गुगल जेमिनाय, को पायलट, क्लाउड हे यूज करतात, जे की आता प्रॅक्टिकली कंपन्यांमध्ये वापरले जात आहे. त्यामुळे तुम्हाला ते वेगळं शिकावं लागत नाही, प्रॅक्टिकली प्रोजेक्टवर काम करायला मिळतं. इजी स्टेजमध्ये स्टुडंट स्वतः प्रोजेक्ट बनवतात, जसं रामोजी AI प्रोजेक्ट झालं, AI सबमिट पर्यंत हे पोहोचलंय. महत्वाचं म्हणजे एका फर्स्ट इयर स्टुडंटने गुगलच्या बिग कोड मध्ये आपली जागा बनवली आहे, आणि ही सिस्टम B2K ऑडिट द्वारा व्हेरीफाईड सुद्धा आहे, आणि एन्व्हायरमेंट सुद्धा स्ट्रॉंग आहे. जसं की ऍपल लॅब झालं, कोडिंग स्पेस झालं, हॅकॅथॉन झालं, आणि प्रॅक्टिकल सपोर्ट सुद्धा. आणि महत्वाचं म्हणजे स्टुडंटला फ्री मॅकबुक दिला जातो, ही सगळी प्रोसेस स्मूथली करण्यासाठी. पण इथे सिलेक्शन होणं सोपं नाही आहे, फक्त 12%च विद्यार्थ्यांना इथे चान्स मिळतो. कारण की ते टेस्ट असते, इंटरव्ह्यू असतो, आणि मग सिलेक्शन होतं. त्यामुळे तुम्हाला पण असं ट्रॅडिशनल शिकायचं नसेल, फ्युचर रेडी बनायचं असेल, तर नक्की तुम्ही हे विचारात घेऊ शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे. 29 एप्रिल पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय. 30 एप्रिलला तुमची एक्झाम असणार आहे, ती क्रॅक करून इंटरव्ह्यू देऊन तुम्ही ते सिलेक्ट होऊ शकताय. त्यामुळे चांगलं करिअर करायचं आहे, फ्युचर रेडी बनायचं आहे, तर नक्की तुम्ही अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा. आणि आता ज्यांना भारत सरकार सोबत फ्री कोर्सेस किंवा इंटर्नशिप जॉब पाहिजे आहे, त्यांना स्क्रीनवर जाऊन संपूर्ण माहिती समजून सांगतो. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, स्किल इंडिया यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलोय, तुम्ही ते बघू शकताय. आणि ते खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. जसं मी तुम्हाला AIचं महत्त्व पटवून दिलं, HR तेच विचारतोय आजकाल. कारण की भरपूर साऱ्या HR सोबत माझी ओळख आहे, रोजचं बोलणं होतं, विद्यार्थ्यांसोबत बोलणं होतं, आणि ते तेच विचारतात की यार, या पोरांना AI येत नाही किंवा या नवीन नवीन गोष्टी येत नाही, त्यांना कसं सिलेक्ट करावं आम्ही. तर मित्रांनो, इथे बघू शकताय, AI पॉवर स्मार्ट हे सगळं मॅनेजमेंट सिस्टीम तुम्हाला शिकवली जाते आहे, फ्रीमध्ये शिकवली जाते. इथे बघा, भरपूर सारे इथे इंटर्नशिप आहे, ज्यामध्ये तुम्हाला ते शिकवलं जाते 3 महिन्याची. तुम्हाला पाहिजे तर इथे बघा, फ्रीवाल्या पाहिजे तर फ्रीवाल्या करू शकताय, पेडवाल्या पाहिजे तर पेडवाल्या करू शकताय, तुमच्यावर आहे. भारत सरकार झालं, पब्लिक गव्हर्नर झालं, इंडिया गव्हर्नमेंट झालं, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे स्किल इंडिया झालं, यांच्यातर्फे ही अपॉर्च्युनिटी आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे मोड तुम्ही ऑनलाईन सिलेक्ट करू शकताय. कारण की अनेकांचे अजून रिझल्ट लागलेले नाही आहे, किंवा आता सुट्ट्या चालू आहे, आम्हाला घर बसल्या करायचं, तर ते सुद्धा तुम्ही करू शकताय. एवढंच नाही, इंटर्नशिप ड्युरेशन नाही, माझ्याकडे 1च महिना आहे, तर 1 महिन्याची करा बॉस, 2 महिने 2 महिन्याची करा, 3 महिने 3 महिन्याची करा, तुमच्यावर आहे तुम्हाला काय करायचं आहे. आणि अनेकांना वाटेल मी फक्त 12वीच आहे किंवा माझं 10वी झालंय. अरे 10वी झाले तर 10वीच्या बेसवर सुद्धा इथे बघा, 10वीच्या बेसवर आहे, 12वीच्या बेसवर आहे, ग्रॅज्युएशनवर आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनवर आहे, अशा भरपूर साऱ्या इंटर्नशिप आहे. तर नक्की अप्लाय करा. अनेकांना वाटेल मला ह्या सेक्टरची पाहिजे, तर सेक्टरनुसार घ्या. हेल्थ केअरमध्ये जायचं आहे,
टुरिझममध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, लाईफ सायन्समध्ये जायचं आहे, लॉजिस्टिकमध्ये जायचं आहे, अनेकांना फायनान्स क्षेत्रात करिअर करायचं तर बघा बँकिंग सेक्टरवर क्लिक करू शकताय. तर असे भरपूर सारे सेक्टर्स आहेत त्यानुसार करू शकताय. आता अनेक जण म्हणतील, की दादा आम्हाला हे करायचंय पण यांच्यासाठी आमच्याकडे नॉलेज नाही आहे, शाळेत कॉलेजमध्ये शिकवलं नाही आहे, तर टेन्शन घेऊ नका. तर तुम्ही ते बघू शकता इथे प्रोग्राम्स आहे, स्कीम्स आणि प्रोग्राम्स आहे आणि तुम्ही ते बघू शकता स्किल कोर्सेस आहे. मग तुम्हाला कशात जायचं आहे तर बघू शकता ॲग्रिकल्चरमध्ये जायचं आहे, त्याच्यात आहे एरोस्पेसमध्ये आहे, त्याच्यानंतर बघू शकता ऑटोमेटिव्हमध्ये आहे. अजून तुम्ही खाली स्क्रोल करा, तुम्हाला कुठे जायचं आहे, बी कीपिंग, बायो फार्मिंग झालं, त्याच्यानंतर कॅपिटल गुड झालं, ब्युटीमध्ये जायचं आहे, तुम्हाला हेल्थ केअरमध्ये जायचं आहे, कन्स्ट्रक्शनमध्ये जायचं आहे, कुठल्या फील्डमध्ये जायचं आहे त्याचे सुद्धा इथे कोर्सेस आहे. मग ते करून घ्या ना घर बसल्या, जेणेकरून तुम्ही एक चांगलं करिअर करू शकता. आता समजा एखाद्याला जायचं आहे हेल्थ केअरमध्ये जायचं किंवा बेकरी, स्वतःची बेकरी सुरू करायची किंवा त्या फील्डमध्ये जायचं आहे किंवा एखाद्याला बँकिंगमध्ये जायचं तर मी यावर क्लिक करतो. बघा फ्री, फ्री, फ्री हे सगळे फ्रीमध्ये आहे. पर्सनल फायनान्स तुम्ही शिकू शकताय, इन्व्हेस्टमेंट शिकू शकताय, व्हिडिओ पाहून शिकू शकताय. किती जबरदस्त आहे. इथे बघा अजून बघा तुम्हाला जर पाहिजे असेल ना, की मला आपल्या लँग्वेजमध्ये पाहिजे तर ते बघा हिंदीमध्ये सुद्धा आहे. काही-काही इथे तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा बघायला पाहिजे. तर मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. इथे बघा मराठीत आहे. एस-आय-पी इन फायनान्स, फायनान्शियल प्लॅनिंग, त्याच्यानंतर फायनान्शियल एनालिसिस हे सगळं तुम्हाला मराठीमध्ये शिकायला मिळेल बॉस. अजून काय पाहिजेल तुम्हाला? त्यामुळे सांगतोय व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला तरच तुम्हाला ही माहिती कळते. ओके. ड्युरेशन तुम्ही सिलेक्ट करा. माझ्याकडे 2च तास आहे, माझ्याकडे 5च तास आहे. त्यानुसार करू शकताय. तर खूप चांगली संधी आहे. तुम्हाला जर करिअर करायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे, तर तुम्ही हे शिकलं पाहिजे. तर मी तुम्हाला आज काय सांगितलं? तुम्हाला मी आज सांगितलं, की कशाप्रकारे तुम्ही ते कोर्सेस करू शकताय. मग कुठल्याही सेक्टरनुसार तुम्ही करू शकताय. मग तुम्हाला काय पाहिजे हँडीक्राफ्टमध्ये जायचं तर त्याचे बघा ना फ्री पण नाही. पाहिजे तर पेड पण नाही. पेड पाहिजे तर पेड करा, फ्री पाहिजे तर फ्री करा. ओके. अपॉर्च्युनिटीजमध्ये जा. इंटर्नशिप पाहिजे तर इंटर्नशिप लागेल तेवढ्या आल्या. अनेकांचं म्हणणं यार इंटर्नशिप नको, मला डायरेक्ट जॉबच पाहिजे. तर जॉब घ्या ना, इथे बघा जॉब पण आहे. रिमोट जॉब आहे. बघा काय STEM एक्सपर्टचा आहे. जनरलिस्टसाठी आहे, रिमोट जॉब आहे. अजून बघा ऑडिओ इंजिनिअरचा आहे. अजून खाली स्क्रोल करा, भरपूर साऱ्या जॉब अपॉर्च्युनिटीज आहे. गव्हर्नमेंट पोर्टलवर आहे, त्यामुळे इथे स्कॅम व्हायची शक्यता कमी आहे. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. बघा एज्युकेशनल इन्फॉर्मेशन माहिती देतोय. नक्की याचा फायदा घ्या. मित्रांसोबत शेअर करा. अप्लाय करणं सोपं आहे. सगळ्यात आधी तुम्हाला रजिस्टर करून घ्यायचं आहे. मग आता काय तुम्ही तर पार्टनरनी आहात तर आपण लर्नर आहोत. तर लर्नर म्हणून तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस टाकून सगळा फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर इथे यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर जॉबवर क्लिक करून सगळी माहिती बघून अप्लाय नाव करायचं आहे. अप्लाय नावला तुम्ही ऑलरेडी इथे लॉग इन केलं असेल तर सगळी माहिती यांच्याकडे जाताना डायरेक्टली अप्लाय होतं. तर चांगली संधी आहे. 10वी-12वी पास विद्यार्थ्यांसाठी गोल्डन चान्स आहे. नक्की भारत सरकार सोबत हे सगळं शिकून घ्या. इंटर्नशिप करा, जॉबसाठी अप्लाय करा आणि ज्यांना एक स्ट्रॉंग करिअर करायचं आहे, फ्युचर रेडी बनायचं आहे, पहिल्या दिवसापासून कोडिंग शिकायचं आहे तर मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. 2-3च दिवस बाकी आहे अप्लाय करण्यासाठी. अप्लाय करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.